नमस्कार. IPS कोवळे सैनिकी निवास संकुल या संकुलावर माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आपलं संकुल हे 3 गोष्टी फोकस करतं. एक स्पोर्ट्स, सेकंड एज्युकेशन आणि थर्ड पर्सनल डेव्हलपमेंट. तर सगळ्यात पहिला पार्ट म्हणजे स्पोर्ट्ससाठी म्हटलं तर आपल्याला 400चा ट्रॅक असल्यामुळे आपल्याला रनिंगचे सर्व इव्हेंट, जम्पिंगचे सर्व इव्हेंट आणि थ्रोइंगचे सर्व इव्हेंट चालतात. त्याचबरोबर इंडोर गेममध्ये कुस्ती, जुडो, कराटे, बॉक्सिंग, टायकोंडो, उशू हे गेम आपले चालवतोय. याच्यातून आपला फायदा असा असतो की आपला विद्यार्थी जर का स्टेट किंवा नॅशनल किंवा जिल्हास्तरीय जरी झाला तरी आपल्याला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा पोलीस भरतीचे जे स्पोर्ट्स कोटा असतो त्यामध्ये अप्लाय करता येतं. त्याचबरोबर 10वी आणि 12ला ग्रेस मार्क मिळतात. त्याचबरोबर एमपीएससी आणि युपीएससी मध्ये आपलं रिझर्वेशन असतं 2%. त्याचा फायदा घेऊ शकतो. त्याचबरोबर आर्मी फिजिकल त्यामध्ये 5 किलोमीटर, 3 किलोमीटर रनिंग, पुलअप्स, डिप्स, रोप क्लाइम्बिंग, डिच याची आपण तयारी करून घेतोय. त्याचबरोबर आर्मी परेड याची तयारी करून घेतोय. याचाच निकाल म्हणजे यावर्षी 37 मुलं नॅशनल, 173 मुलं स्टेट घेतलेले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 4 बेस्ट स्पोर्ट्सचा अवॉर्ड मिळाला आहे. याच्यातूनच आपल्या आर्मी स्पोर्ट्स बॉईजला सुद्धा अंडर 14 आणि अंडर 16 मुलांची निवड झालेली आहे. म्हणजे अंडर 14 म्हणजे 14 वर्षाखालील मुलांचं आणि 16 वर्षाखालील मुलांचं करिअर बनू शकतं. याला जोड म्हणून आपण एज्युकेशन हे इम्पॉर्टंट आहेच आहे. कारण का सांगतो तुम्हाला, जर आपल्या स्पोर्ट्स गटातून जायचं असेल तर त्यासाठी पर्सेंटेजची सुद्धा अट आहे. त्यासाठी आपण 9 ते संध्याकाळी 6:15 स्कूल चालतं. त्यातून 9 ते 6:15 कॉलेज चालतं. या कॉलेजमध्ये स्कूलमध्ये शिकवणारे शिक्षक वेल क्वालिफाईड आहेत. 45चा स्टाफ असल्यामुळे प्रत्येक वर्गामध्ये लिमिटेड मुलं असल्यामुळे वैयक्तिक लक्ष देऊन शिकवता येतं. जोपर्यंत समजत नाही तो पण शिकवता येतं. विद्यार्थी जर समजा कमजोर असेल तर त्या कमजोर मुलग्याला शिकवण्यासाठी आपला आयडल क्लास म्हणून प्रोजेक्ट आहे. त्या वर्गामध्ये आपण त्या मुलांना बेसिक पासून म्हणजे अ पासून ते अधिक वजाबाई पण गणित शिकवतो, जेणेकरून कच्च्या मुलाला पक्का करून आपण त्या वर्गामध्ये शिफ्ट करू शकेल. त्याचबरोबर संध्याकाळी 7:30 ते 8:30, 9:30 या वेळेमध्ये आपण त्या मुलांचं अभ्यासिका घेतोय. राहणारे शिक्षक सुद्धा वेल क्वालिफाईड आहेत. ते मुलांच्याकडून अभ्यास करून घेतात. याचा निकाल म्हणून 10वी आणि 12वीच्या केंद्रामध्ये पहिले 3 नंबरमध्ये आपली मुलं असतात. त्याचबरोबर वेळ स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय नंबर घेतात. त्याचा थर्ड पार्ट म्हणजे संस्कार, पर्सनल डेव्हलपमेंट म्हणू शकतो. तर आपण त्यामध्ये आपण मुलांचं चालणं, बोलणं, वागणं टोटली चेंज करून घेतो. यामध्ये मुलांचं बिहेवियर, कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप करणे, 4 लोकांनी उभारण्यात कसं बोलावं, आई वडिलांची रिस्पेक्ट कशी करावी, या सर्व गोष्टींना शिकवलं जातं. त्याचबरोबर हे शिकवत असताना त्यांना वेगवेगळ्या व्याख्याते बोलवले जातात. त्यात वेगवेगळ्या स्पर्धा असतात. निबंध स्पर्धा, चित्र स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यातून मुलांना डेव्हलप करून घेतलं जातं. या सर्वाचा रिझल्ट म्हणजेच आतापर्यंत या संकुलामधून 9 वर्षामध्ये 190 विद्यार्थी आता नुकताच आर्मीचा निकाल लागला आणि त्यामुळे सुद्धा आपल्या एका विद्यार्थ्याची निवड झाली आहे. अशी 190 विद्यार्थ्यांची आर्मीमध्ये निवड झालेली आहे. लवकरच हा टप्पा आपण 200 पूर्ण करू शकतो. आणि यासाठी तुमचा मुलग्याचं यामध्ये भवितव्य होईल याचं जर खात्री पडत असेल तर 100% तुम्ही एकदा आपल्या संकुलाला भेट द्या.